हॅलो, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे बैलपोळा. तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळ सकाळ खूप लवकर उठलेले आणि दररोजच मी लवकर उठत असते आणि सकाळी सकाळी चला म्हटलं आज अमावस्या पण आहे. तर ना मी अमावस्याला ना खूप छान असं घराची स्वच्छता वगैरे करत असते, उंबरट्याची पूजा वगैरे करत असते आणि त्यातून आज बैलपोळा, अमावस्यालाच बैलपोळा असतो आणि आज सर्व पित्री अमावस्या आहे ना, त्यामुळे तर अजूनच जास्त काम आहे. कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच पुढे की सर्व पितृ अमावस्या म्हणजे काय. तर मी ना सकाळी लवकर उठलेले, छान असं घर सगळी आवरली, सगळं बाहेरचा घरातलं सगळी कामं आवरली आणि सगळ्यात पहिली मी देवपूजा केली. आणि देवपूजा केल्यानंतर मी काय करत असते अमावस्या दिवशी की पहिलं उंबरट्याची पूजा वगैरे करून घेत असते. कारण अमावस्या म्हटलं की ना आपण छान असं मिठाच्या पाण्याने आपलं नाही का घर लादी वगैरे पुसावी, कारण ते चांगलं असतं. अमावस्याला केलेलं अमावस्या पौर्णिमेला आणखीन बिना मिठाचा भात वगैरे करून मी ठेवत असते. दर अमावस्याला मी घरावरती ओवाळून टाकत असते. तसंच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेलच मी माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये की आज काय काय केले. आणि त्यात ॲडिशनल बैलपोळा होता, त्यामुळे तर जास्तीचंच कामं बैलपोळ्याची पूजा करायची होती. त्यामुळं खूप लवकर मी सगळं करत होते. सकाळी सकाळी सगळी कामं आवरून देवपूजा आवरून मी उंबरट्याची पूजा केली. तर उंबरट्याची पूजा केलेली खूप चांगलं असतं ताईंना, दररोजच करावी. तर माझ्याकडून काही दररोज होत नाही. मी हळदी कुंकू लावून फुल वगैरे ठेवून त्याचं दर्शन घेत असते. पण ना दर गुरुवारी, पौर्णिमेला, अमावस्याला आणि प्रत्येक कुठलाही सण असो त्या सणाला मी ना उंबरट्याचं पूजन करत असते. तर उंबरट्याचं पूजन केलेलं खूप चांगलं असतं. माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते, वास येत असतो माता लक्ष्मीचा. आपण जसं माप लावून घरात येतो तसं आपल्या घरामध्ये सणासुदीला दररोज आपल्या उंबरट्याची पूजा गेली ना तर आपल्या घरात दररोज असा माता लक्ष्मीचा वास राहतो. छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि खूप असं छान एकदम पूर्ण दिवस असा आपला ना छान पॉझिटिव्ह जातो, एकदम छान. तर हळदीचं लेपन करताना मी काय करत असते, छान असा आपला उंबरटा पुसत असते. पाण्याने कोरड्या कापडने पुसून घ्यायचा आणि छान हळदीचं लेपन करते. हळदीचं लेपन म्हणजे हळद घेते, घरी केलेली हळद घेत असते मी हळदी उंबरट्याच्या पूजेला. त्यामध्ये गुलाब पाणी, आपलं पाणी, थोडंसं गोमतर टाकून ना छान त्याची पेस्ट करून आपल्या उंबरट्याचं त्या हळदीचं लेपन लावत असते. ते लावल्यानंतर मी दोन्ही साईडला ना छान असे पाऊल ठेवलेत आणि स्वस्तिक ठेवलेत छान दोन्ही साईडला. छान हळदी कुंकाचं स्वस्तिक, आणखीन हळदी कुंकाचं पाऊल काढून हळदी कुंकू लावून पूजा करत असते. तांदूळ वगैरे वाहून खूप सुंदर अशी पूजा होत असते माझी. आणि मला दररोज करायला खूप आवडतं आणि मला आठवण आल्यानंतर सुद्धा मी करत असते. पण वेळेअभावी मला कधीतरी करणं होत नाही. पण अशी पूजा ना नेहमी करावी, खूप छान वाटतं. एका साईडला धूप लावलेली आणि कापूर पण जाळत असते मी. छान सगळं उंबरट्याची पूजा झाल्यानंतर सुंदर अशी रांगोळी तर दररोजचीच असते माझी, पण सणासुदीला पण मी अशी काढत असते. त्यामुळं रांगोळी काढली ना दारासमोर, तर ना रांगोळी काढल्यानंतर ना रांगोळीवरती ना हळदी कुंकू टाकायला कधीच विसरायचं नाही. तशीच बिना हळदी कुंकूची रांगोळी कधीच दारात नसू नाही ताईंनो. तर रांगोळी काढली की पहिलं हळदी कुंकू लावायचं, टाकायचं त्या रांगोळीवरती. आपण देवाचं पूजा वगैरे केल्यानंतर आपल्या कपाळ हळदी कुंकू लावतो, तसंच आपल्या रांगोळीवर सुद्धा आपण रांगोळी काढली की हळदी कुंकू टाकायचं. अशा पद्धतीने खूप छान अशी माझी सकाळची ना देवपूजा, उंबरट्याची पूजा झाली होती. सकाळ खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी. हॅलो, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळ सकाळ खूप लवकर सकाळ झाली. आज आहे बैलपोळा, तर खूप सारी घाई चालली आहे. बाजरी वाळ्या घालायची, सकाळची कामं आणि बैलपोळ्याची छान अशी तयारी करायची. आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे, तुम्ही पूर्ण बघा. आणि आज आहे सर्व पित्री अमावस्या. सर्व पित्री अमावस्या म्हणजे आपण पंधरावड्यात जेव्हा जेव्हा आपले पित्र असतात तेव्हा तेव्हा प्रत्येक जण पित्र करत असतं. पण आपलं काही चुकलं वाकलं असलं, काही राहिलं असलं तर ह्या दिवशी घास मांडला जातो भाताचा वरती. तर तो पण मांडायचा आहे मला. तर अशी आहे. तर सर्व पित्र अमावस्या पण केलेली चांगली असते. जे आपल्या मागं काही राहिलं असेल तर ते आजच्या दिवशी करून टाकावं लागतं. ते पण मी करणार आहे. आमचे पित्र वगैरे पण झाले आहे. तर ह्या दिवशी, या सर्व पित्र अमावस्या दिवशी पण मी ते करत असते. बैलपोळ्याची पण छान अशी तयारी करायची आहे.
बैलपोळा साजरा करायचा आहे। तर बैलपोळा कसा साजरा करते हे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल। आम्ही लहान होतो तेव्हा तर खूप सुंदर असा बैलपोळा साजरा केला जायचा। खरोखरची वडिलांची तर बैल होती, छान असे त्यांना सजवायचं, गोठा एकदम छान असा, त्या गोठ्यामध्ये बैल गाया पंत्या असं चित्र काढायचो आम्ही, असं कावणी वगैरे, आणि छान असा गोठा सजवायचो, गायांना कलर धुणं कलर छान, त्यांच्या शिंगांना बेगड वगैरे लावायचं। अशा पद्धतीने सगळ्या लहानपणीच्या आठवणी येतात ह्या दिवशी, म्हणजे बैलपोळ्या दिवशी। तर आता सध्या तर बैल नाहीये, पण दरवर्षी विकत बैल आणून आम्ही बैलांची छान अशी पूजा करत असते मी, आणि आता करायचीच आहे। छान स्वयंपाक पण करायचा आहे आणि पूजा पण करायची आहे, आणि म्हणजे आजचा पूर्ण दिवस कामामध्येच आहे। छान सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे करायचे, तर तुम्ही पाहतालच व्हिडिओमध्ये। आता सगळ्यात पहिलं सकाळ सकाळी मी कामावरून घेते, बाहेर बाजरी वाळ्या घालायची आहे, अजून भात वगैरे घालायचा आहे। चला सगळं आवरल्यानंतर भेटूयात। सर्व पितृ आमुषाला ना आळणी भात करतात, त्यासाठी मी आळणी भात घातलेला। चला म्हटलं बाहेर बाजरी वाळ्या घालीपर्यंत ना भात शिजून निघून, आणि लगेच आपल्याला वरती नैवेद्य ठेवावा लागेल। तो ना हा नैवेद्य ना 9च्या आधीच ठेवला जातो, त्यामुळे म्हटलं चला आता आपण पहिलं भात घालून घेऊ। आणि भात घातला की पहिलं बाहेर गेले। आता बाजरी म्हटलं की कसं खूप असं नाही का, कपड्यांना ना त्याच्या पुसा वगैरे लावतात, मम्मीला ड्रेस चेंज केला आणि पहिलं बाजरी पांगून ठेवलेली सकाळीच, पण त्याला ना सारखे हात मारायला लागतात, कारण बाजरीने खूप तारंबळ केली। सारखा त्याला झाकून ठेवावं लागतं, थोडंसं नाही का त्या कागदाला ना ओलसरपणा राहते, त्यामुळे ना अर्ध्या तासाने त्याला ना हात फिरवावं लागतोय। मग खूप सारी बाजरी आहे ना, एवढं छान पीक आपल्या दारात आले, एवढं 10-15 पोती झालेत। मग सगळं काम बघता त्याच्याकडे तर ना खूप लक्ष द्यावं लागतंय, म्हणून ना साईड बाय साईड सगळी कामं करावं लागतात। आणि शेतकरी म्हटलं की कसं की शेतातलं बघणं, घरातलं बघणं, पोरांचं बघणं हे चालूच असतं, आणि ना ही एक मज्जा वेगळीच असते, कारण शेतकरी जीवन जे शेतकरी आहेत त्यांना तर माहीतच असेल। आणि शेतात काही पीक केलं ना तर आपल्याला ना झोपसुद्धा येत नाही, कारण ते ना घरी येऊन चांगलं व्यवस्थित होईपर्यंत ना कधीच कोणाला झोप येत नाही। आणि बाजरी म्हणजे काय, बाजरी तर खूपच अवघड विषय आहे, कारण बाजरी ना पावसाळ्यात येते, पावसाळ्यात आल्यानंतर तिला खूप जपावं लागतं, काढल्यापासून तर ना म्हणजे वाळेपर्यंत। मी आमच्या शेतामध्ये बाजरी म्हणजे कणस करताना, म्हणजे बाजरी करताना ना मशीन वगैरे आलं, तो व्हिडिओ आहे मी तयार केला आहे, पण अजून अपलोड केला नाही। मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवलं किती तारांबळ झाली त्या दिवशी, नेमका पाऊस आला, बाजरीची मशीन खूप सारी आम्ही गमेली भरू त्या मशीनीत टाकणं, हा माझा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवल ती आमची रानातली तारांबळ। तर व्यवस्थित अशी घरी आणली। आता म्हटलं चला थोडीशी वल्ली असतानाच केली, मग तिला आता घरी तर चांगलं वाळवणंच आहे ना, आणि पावसाचे दिवस सकाळीच फक्त खूप सारं ऊन पडते 12-1 वाजेपर्यंतच, मग सकाळी 7 वाजता तिला उघडायची, आणि मग 12-1 वाजेपर्यंत छान अशी तिला 7-8 हात मारून घेतले ना, छान अशी वाळते। मग घरात काम लगेच बाहेरचं काम असं चालू होतं, आणि बैलपोळ्याची वेगळीच सजावट। तर अशी घरातली निम्मी अर्धी कामं करून मी ना बाहेर अशी बाजरीला हात मारायला आलेली, आणि मधनं हात मारला की पटकन वाळून निघन म्हटलं, कारण दुपारी लगेच तिला गोळा करावं लागतं, आणि एवढं छान पीक, आणि पाऊस आला का मग लय घाई गडबड होती। मग सकाळी जरा जास्तच वेळ देतो आम्ही बाजरीला, त्यामुळे मग असं चाललं होतं माझं बाजरी वाळ, आणि खूप चांगलं ऊन पडलेलं, खूप म्हणजे खूप चांगलं। आणि मग दुपार झाली ना लगेच पावसाचं वातावरण होतं, मग लगेच गडबड चालू राहते। अशी कामं चालू असतात दिवसभर, असं नाही की फक्त घरातली, तर सगळं पाहावं लागतं। आणि या सगळ्या कामांमधनं ना एन्जॉय पण भेटतो, आणि एक आनंद पण असतो, आणि शरीराचा व्यायाम असा सेपरेट म्हणून व्यायाम करणं जरुरीच नाही आहे। हा आमचा दिवसभराचा ना सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ना असा वेगळाच म्हणजे नाही का छान असा व्यायाम चालू असतो, त्याच्यामुळं ना वेगळा व्यायाम करायची काहीच गरज पडत नाही। कंटिन्यू दिवसभर काम, आणि कामामध्ये दिवस, आणि काम नसलं तरी काहीतरी काम काढून करत राहणं ह्यातच वेगळा आनंद आहे। आणि अशीच मी कामं करत राहते, आणि अशी कामं केली ना तर ना खूप छान दिवस जातो, आणि शरीर पण खूप छान राहतं, आणि आपल्याला छान पण वाटतं, आणि कधीच काही दुखत नाही पहिली गोष्ट। आणि कामात दिवस गेल्यानंतर ज्या दिवशी काही काम नसलं ना त्या दिवशी काहीतरी काढणंच, मशीनचं काम कशात, अशी काहीतरी कामं करत राहायची, ह्याचाच आपला वेगळा आनंद असतो, त्यामुळं काहीच वाटत नाही अशी दिवसभर कामं करायला। बैलपोळ्यासाठी साहित्य आणले, बैल वगैरे आणलेत छान असे, तर तुम्हाला दाखवते मी। असे 2 कवळ आणलेत, तर आमुषाला ना असे आपल्याला
घरासमोर घराच्या वरती ना मध्यभागी असे कवळ बांधलेलं चांगलं असतं. आता ह्याची पूजा करते मी, दर अमावस्याला बदलत असते. आता नारंगी कापडामध्ये मी कवळ बांधणारी पूजा वगैरे करून. मोहरी आणली पांढरी, अमावस्याला आपल्या घराच्या समोरून गोल मोहरी टाकलेली चांगली असते म्हणून पांढरी मोहरी आणली आहे. असे छान असे बैल आणलेत. विड्याची पानं आणलेत. अखंड ज्योत वातीसाठी वात आणली. घरी पण करता येते वात, पण घरी केलेली वात ना 9 दिवस टिकत नाही म्हणून अशी विकतच आणत असते मी. आता ही उद्याला लागणार आहे. रांगोळी आणली, सगळ्या प्रकारच्या रांगोळी, पण काळ्या कलरच्या रांगोळ्या. आता देवीच्या रांगोळ्या काढाव्या लागतील ना 9 दिवस वेगवेगळे, मग त्यात काळा कलर पण लागतो म्हणून काळ्या कलरची रांगोळी आणली. पांढऱ्या कलरची पण आणली, पांढरा कलर जास्त लागतो म्हणून पांढऱ्या कलरची आणली अशी 3 किलो. अजून 9 दिवसाची 9 रंगाच्या 9 साड्या देवीला मी घालत असते. तर त्यासाठी मी छान असे 9 रंगाचे पीस आणलेत आणि मी स्टिच पण केलेत काही, आणि काही असे बिना स्टिच करता पण मला छान अशी देवीला कलशवर साडी मी नेसवत असते. माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता की मी एक मस्तानी साडी शिवली. स्टिच कशी करायची ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती ना शॉर्टला एक व्हिडिओ टाकलाय मी. मस्तानी देवीला कलशावर नेसण्यासाठी साडी कशी स्टिच करायची ते तुम्ही पाहू शकता. आणि मी ना दरवर्षी गटामध्ये ना खूप सुंदर असे देवी बसवत असते. देवीला छान 9 दिवसाच्या 9 साड्या घालत असते. आता ह्या वर्षी मी कलशवर देवी बसवणार आहे छान असे नाजूक सुंदर असे साडी घालून, म्हणून मग मी ह्यावेळेस 9 रंगाचे 9 पीस आणलेत. मी माझ्या व्हिडिओवर चॅनलवरती ना माझा एक व्हिडिओ टाकला बघा, मी घटस्थापना कशी करते ते. देवीला छान अशी मी आपण जशी साडी नेसवतो ना तशा साड्या नेसवत असते. आता ह्या वर्षी म्हटलं वेगळं काहीतरी छान असं कलशवर नेसवणार आहे. तर त्यासाठी मी असे सगळ्या 9 रंगाचे 9 असे पीस आणलेत. हा राखाडी कलर, नारंगी कलर, पिवळा कलर, हिरवा कलर, मोरपंखी कलर, लाल कलर, निळा कलर, पांढरा कलर, असे एवढे आता 9 दिवसाचे 9 खूप छान असे व्हिडिओ येतील तुम्हाला. 9 दिवसाचे 9 सुंदर सुंदर असे वेगवेगळ्या देवीचे रूप तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही माझे 9 दिवसाचे आता घटस्थापनेचा व्हिडिओ पण छान येईल. उद्या मी माझा घटस्थापनेचा व्हिडिओ करेल, तर तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं मी पण घटस्थापना करत असते, छान अशी देवी वगैरे बसून. दर अमावस्याला ना मी कवळ बांधत असते. आणि आज तर बैलपोळा, सर्व पितृ अमावस्या, तर दर पौर्णिमेला ना असे नवीन कवळ आणून ना छान असं त्यांना धुवून ठेवत असते. आणि धुवल्यानंतर मी थोडंसं दुपारच्या 12च्या नंतर मी हे कवळ बांधत असते, कारण जशी अमावस्या लागेल त्या मुहूर्तावरती असतं ताईंनो. आता आज निम्म्या रात्रीला लागली, तर मी 12 वाजून दिले आणि दुपारी कवळची छान अशी पूजा केली. तर पूजा करताना काय करायचं, स्वच्छ कवळ धुवून घ्यायचं. स्वच्छ कवळ धुवून घेतल्यानंतर ना त्याला ना एकदम छान असं कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आणि चारही बाजूंनी ना प्रत्येक अशा 2-2 रेषा मारून घ्यायचा, छान असतं. तर मी स्वस्तिक काढून घेतलं. वरतीच्या साईडला 5 गंधाचे टिकले दिले आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून तांदूळ वाहून छान पूजा केली. आणि अशीच पूजा करून ना नेहमी कवळ बांधायचं, कारण आणलं की आपण बिना धुता कधीच बांधायचं नाही. आपण बाजारात आणतो ताई, तर त्यासाठी ना आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं आणि ते मग त्याची पूजा करायची आपल्या देवाच्या मंदिरामध्ये आणि मग ते कवळ बांधायचं. आणि बांधताना पण ते ना लाल नारंगी वस्त्रामध्येच बांधायचं. मी नेहमी नारंगी नाही तर लालच कापडमध्ये बांधत असते. तर आराध्या खूप वेड्यासारखी करत होती, तर मी तो पीस हातरून घेतला. पिसावरती सुद्धा जिथं आपल्याला मध्यभागी ते कवळ ठेवायचंय ना, ते कवळ मी ठेवायच्या जागेवर हळदी कुंकू वाते तांदूळ वाहिलं, पूजा केली. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे मी पुजलेलं कवळ ठेवलं आणि त्याची गाठण बांधून घ्यायची. जे दुसरं कवळ होतं ते माझ्या दुकानासाठी आहे, पण मी घरी पूजा करून मग ते मी दुकानात बांधायला देत असते. आणि कवळ का बांधतात, तर आपल्या घराला नजर वगैरे लागू नये आणि जे कुणी पण आपल्या घरी येतं ते ना त्या कवळाच्या खालून आतमध्ये आलं पाहिजे, त्या जागेवरती ते कवळ बांधायचं. असं एका बाजूला वगैरे बांधायचं नाही. आपल्या घराला ना कसल्याच प्रकारची नजर वगैरे लागत नाही म्हणून हे कवळ बांधलं जातं. आणि दर अमावस्याला ते बदलायचं. बघा कोणाचं खराब वगैरे होतं कवळ, मग त्याला ना आपल्या घराला नजर लागलेली असते तेव्हा ते ना खराब होतं. असं खूप वेळा झाले की 2 ते 3 दिवसात माझं कवळ खराब झाले. असं ना दरवेळेस करायचं. तर ते कवळ बांधून मी ना देवावरनं उतरून मग घरावरनं उतरून ते मी कवळ बांधत असते. तर मी असंच करत असते. काही चुकलं वाकलं असतं तर सांगा बरं का ताईंनो, कारण मी पण म्हणजे दरवेळेसच करते, पण कसं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आणि बाहेरचा पाऊस येत होता आणि मग मी माझं नाव गेट आहे, त्या गेटच्या वरतीच मी ते कवळ बांधत असते. पहिलं कवळ सोडलं आणि दुसरं कवळ बांधून घेतल्यानं अशी कामं ना मला माझ्या घरात मलाच करावी लागतात.
आणि मला वेळ पण आहे असं काम करायचं, असं सगळं पद्धतशीर काम करायची सवय आहे आणि छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं आणि ना घरात ना आनंद राहतो. त्यासाठी ना नेहमी वेळ काढून ना प्रत्येक गोष्टीला घरात ना लक्ष द्यायचं खूप छान वाटतं. आणि अशी कामं केली ना त्यांना घरात पण खूप मन प्रसन्न वाटतं. आणि सगळं बांधून झालं आणि लगेच म्हटलं चला देवाला नैवेद्य ठेवायला जायचं आहे. तर ना नैवेद्य ठेवायच्या आधी म्हटलं पाऊस वगैरे येईन तोपर्यंत ना आपण बाजरी गोळा करून घेतली पाहिजे. मग परत पाऊस आला का दुपारच्या वेळेत ना मग लगेच तारांबळ उडती. स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतला, देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि संध्याकाळी बैलपोळ्याची पूजा करायची होती. मग सगळे निम्मे अर्धे काम आवरून पहिली म्हटलं बाजरी गोळा करून घ्यावा. तारांबळनं एकदा पाऊस यायला लागला की मग काही सुचत नाही, त्यामुळे म्हटलं चला लवकरच करून घ्यावं. 3 वाजलेले आणि लगेच मग आम्ही सगळी बाजरी गोळा केली आणि मग लगेच गेलो आम्ही रानातील म्हसोबाला. कुठलाही सण असो काही असो छोटं मोठं काही असो की ना तर रानातल्या म्हसोबाला आम्ही नैवेद्य करत असतो. आरव आम्ही सगळेजण गेलो आणि देवाला नैवेद्य दाखवले. तर कुठलाच सण असा होत नाही ना या देवाला नैवेद्य केल्याचं राहत नाही. आणि हा म्हसोबा ना आम्हाला पावतो सुद्धा, खूप जणांना पावतो. तर ह्या म्हणजे कुठलं काही मुलांचं थोडंसं दुखलं तरी सुद्धा मी ना लगेच म्हसोबाला नैवेद्य वगैरे करत असते. आणि नेहमी तो मनी भावी म्हसोबाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही असं एक म्हणजे ही आहे आमचं. ह्या म्हसोबाशिवाय आम्हाला करमत नाही आणि आम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही. आम्ही म्हणजे हर रोज आमचा आरव त्याला ना सकाळी दिवाबत्ती करत असतो. आणि जेव्हा आमचे आजोबा होते ना आजी सासरे तेव्हा तर ते तर ना या देवाचे बघत होते. ते खूप 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 सेवा करायचे आणि त्याच्या मागं तर आमच्या आरवला मी लावतच असते. पण आजोबा असे की सकाळी उठलं की ना आंघोळ केली की पहिलं देवाला त्याचं स्वच्छ झाडायचं, देवाला आंघोळ घालायची, देवपूजा करायची आणि मग घरी येऊन ते चहा पाहिजे असे ते म्हणजे आजोबा त्या देवाचे बघत आणि इतकी सेवा करायची. आणि खूप मोठी जत्रा पण आम्ही या देवाची करत असतो रंगपंचमीला. मग मी आरवला पण सांगत असते मधनं आठवण आली की पहिलं देवाला जायचं आणि वाटलं नैवेद्य करू की लगेच करायची, वाटलं नारळ फोडायचा की फोडायचं. आणि सण असला तर म्हणजे ह्या देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय राहतच नाही. सगळेजण ह्या देवाला नैवेद्य ठेवतात. अमावस्या असली की अंड, रोट, लिंबू तर ते हमखासच असतात. ते सकाळीच ठेवलं होतं 8 वाजता. आणि नैवेद्य कसा बैलपोळ्याचा मी दुपारी स्वयंपाक केलताना मग स्वयंपाक झाला की पहिलं पावसा पाण्याचा आम्ही ना नैवेद्य दाखवायला गेलो. आणि म्हसोबाचं रस्ते फक्त मुलांनी माणसांनीच नाही का देवाला नैवेद्य नारळ फोडतात. मग आरवला घेऊन गेलते सोबत आम्ही गेलेलो. म्हणजे बायका पण पाया पडतात पण नैवेद्य वात वगैरे ना मुलं माणसं लावतात. पण आराध्यामध्ये मध्ये करत होते कसं बारक्या मुलांचं कसं असतं वेड्यासारखं करत होते. आणि एका साईडला ना एक कुरकुमच्या आईची देवी, त्या देवीला पण आम्ही नारळ अगरबत्ती नैवेद्य वगैरे ठेवले. सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. लावतो तो, तुला काय त्याला नाही सांगावं लागत, तो हुशार आहे. तू कर आता मग नैवेद्य ठेवायचा. बाप्पाला काय म्हणणार? हा बास बास. छान. पाया पड की, डोकं टिकून. बाया डोकं टिकून पाया पडला. काय म्हणते देवाला? ओके. हा तू नको सांगू. उंदरी कोणते कोणते कलर आहेत? देवबाप्पा करताना मधी मधी बोलायचं नसतं. हुशार आहे ना तू.
आता नैवेद्य ठेवू. ह्या नाही पण हळूच. पाणी ग्लास भरलेत मी आणजा किचनवर आहेत. इथे एक मांड. पप्पा कर. हळूच फोडा. थांब मी हे कापड आहे ना आपण ओपन करू सगळं. उचल. फरशीवर काय होतं मग देवाचंच कापड आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. एका ठोक्यात फोड. थोडं राहिलं पाणी नावले माझा बाबू. पडल्यावर फुटल बरं का बा. तसं नाही का त्यामुळं तर नवीन आणावं लागलेत. छान आहेत ना सुंदर आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा खरोखरची बैल राहायची. छान त्यांना रंग द्यायचा झुली घालायच्या गळ्यातलं घालायचं घंटी आणि त्यांना गावात न्यायचं पोळी. मग घरी आल्यावर तसं त्या बोळक्यात तसलं मडकं राहायचं आणलंय आपल्यात ते. त्यात धान्य दिवा लावायचा. ठेवू ना त्यांना. आणि गुंगडी हातरायची. ते तसलं चाड म्हणजे ती काय म्हणताला आपलं पेरायचं धान्य हा ती लय भारी पूजा करायचो. अख्खा गोठा रंगवायचा. असं बैल काढायची झुली काढायच्या त्यांनी छान छान गाया काढायच्या पंत्या काढायच्या कावणी काढायचो. चुना राहायचा. लय छान पूजा करायची. सगळ्या गावाला बैलांनी फेरा मारून आणायचा. पर गरीब मध्ये न्यायची. आम्ही पण केली ना पूजा का नाही. आम्ही पण करतो का नाही आमच्या घरी बैलांना तरी पूजा करतो छान छान. मग आता आपल्याला खरोखरची नाही म्हणलं खोटं खोटंची तरी पूजा करायची ना छान. आणायची का खरोखरची आपण आणू. मारतात बाई त्यांना हळूच हळदी कुंकू लावा लागतं लांब. हा कुंकू लावलंय. हा का. चला बाय बाय करा. बाय 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 बाय. ताईंनो हा होता आजचा व्हिडिओ. पूर्ण दिवसभराचा बाजरीची धावपळ बैलपोळ्याचं छान असं सजावट. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा. भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.